त्यानंतर पुन्हा एकदा तीच महत्त्वाची बातमी आपण बघतोय। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढण्यात आली। जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगरमधली ही धक्कादायक घटना। एका यात्रोत्सवात मुलगी तिच्या मैत्रिणींसोबत गेलेली असताना यात्रा महोत्सवात काही टवाळखोरांनी त्यांची छेड काढली। 17 ते 18 वर्षांच्या या सगळ्या मुली यात्रोत्सवात गेलेल्या होत्या आणि याच संदर्भात आपण बोलूयात। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती। रक्षाताई, एक आई म्हणून तुम्ही आता पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार दाखल केलेली आहात। काय सगळा प्रकार न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगाल? तुमची मुलगी, तिच्या मैत्रिणी, काय प्रकार त्यांच्या सोबत घडला? प्रकार परवा रात्री हा घडलेला आहे। त्या दिवशी मुली यात्रेत गेलेल्या होत्या। माझ्या गार्ड सोबत गेल्या, माझ्या ऑफिस स्टाफ सोबत गेल्या। गार्ड सोबत असताना सुद्धा ह्या काही मुलांनी त्यांच्या सोबत गैरव्यवहार केला आणि तिथे त्या गार्डला सुद्धा धक्काबुक्की केली। त्या मुलींची पण छेडछाणी केली। त्या संदर्भात आज मी पोलीस स्टेशनला माझ्या मुलीसोबत ही तक्रार द्यायला आलेली आहे। बरं, मात्र हा सगळा प्रकार होत असताना तुमच्या घरातल्या किंवा घर कुठलंही असो, सर्वसामान्य मुलगी तिथे असू दे, मात्र अशा प्रकारे छेड काढण्याचे प्रकार हे आजच नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत। एकनाथ खडसे म्हणतात की मी स्वतः या संदर्भात प्रश्न उपस्थित केलेले होते, मात्र कारवाई शून्य। अपेक्षा आहे की या तुमच्या तक्रारीनंतर कारवाई होईल। विषय असा आहे की बघा, मी एवढं हे सांगेल की पोलीस प्रशासन पण आपल्या परीने काम करतच असतं, पण पालकांनी सुद्धा याच्या बाबतीमध्ये थोडं जागृत राहून मुलींसाठी पुढे आलं पाहिजे। कारण की बऱ्याच वेळा असं होतं, कारण की आज ही घटना घडल्यानंतर बऱ्याचशा मुली माझ्याकडेही आल्या। त्यांनी सांगितलं ताई आम्ही शाळेत जातो तर असे प्रकार आमच्या सोबत होतात, पण मुली पण दुर्लक्ष करतात किंवा पालक म्हणून आपण पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचत नाही। आणि आज हा निर्णय मी याच्यासाठीच घेतला की आज जर माझ्या मुलीसोबत झालेलं तर नक्कीच हे कोणा ना कोणत्या मुलीसोबत होतच, पण पालक म्हणून आज जर मी शांत बसून गेली तर असे प्रकार अजून जास्त वाढतील। कारण की याचं मागचं कारण असं आहे की आज कृषिका सोबत गार्ड असताना सुद्धा त्या गार्ड सोबत सुद्धा धक्काबुक्की करून त्यांची छेडछाणी करण्यात आलेली आहे। म्हणून हा प्रकार जास्त गंभीर आहे। म्हणून जर अशा प्रवृत्तीच्या लोकांची म्हणजे मुलांची एवढी हिंमत वाढलेली आहे की जर माझ्यासारख्या मुली म्हणजे माझ्या मुलीसोबत जर असा प्रकार घडू शकतो तर बाकीचे काही करू शकतात उद्या जाऊन। रक्षाताई, मात्र तुम्ही सत्ताधारी पक्षातल्या खासदार आहात, मात्र तरी आज मी यांच्यावर गुन्हे दाखल करायला लावलेले आहे। इथे डीएसपी साहेब पण आहे। 509 सेक्शनच्या अंडर येतो, 554 डी च्या अंडर मध्ये गुन्हा दाखल करायला लावला। पोस्कोच्या अंडर एज 17 पण तिथे मुली आहेत। या सेक्शनच्या अंतर्गत मी गुन्हे दाखल करायला लावलेले आहे आणि ते कायदेशीर बसतात सुद्धा ते। बरं, किती जण आहेत? टवाळखोर नेमके किती जण आहेत? ही म्हणजे टोळी जवळपास 5-6 मुलांची होती आणि जेव्हा हे गार्ड सोबत धक्काबुक्की झाली जे 30-40 मुलं तिथे अजून आलेले होते त्यांना सगळे धक्काबुक्की करायसाठी त्या गार्डला। बरं, त्यांना ताब्यात घेतलंय किंवा प्रोसेस सुरू केली आहे? आता प्रोसेस सुरू केलेली आहे। रक्षाताई, तुम्ही सत्ताधारी पक्षातल्या खासदार आहात, तुमच्या बाबतीत घडलेला, तुमच्या मुलीच्या बाबतीत घडलेला हा प्रकार आहे। तुम्ही केंद्रीय मंत्री देखील आहात, मात्र तुम्हाला तुमच्यावरती अशी वेळ येते जेव्हा सर्वसामान्य लोक बघतायत की एखाद्या केंद्रीय राज्यमंत्र्याला स्वतःच्या मुलीसाठी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करावी लागते, तिथे आपला काय निभाव लागणार? हे बघा, इथं सत्ताधारीचा विषय नाहीये। मी एवढंच सांगेल, सरकार कोणाचंही असो, प्रशासनाने या बाबतीत सिरियसनेस घेतला पाहिजे आणि जे अशा लोकांचे जर रेकॉर्ड वारंवार पोलीस स्टेशन मध्ये असतील तर या लोकांना बाहेर सुद्धा फिरू नको द्यायला आणि अशा ठिकाणी तर यात्रेच्या ठिकाणी तर बिलकुल जाऊ द्यायला नको, म्हणजे त्यांना जाऊ दिलं नाही पाहिजे। कारण की आज मुली आहे, आज कॉलेजला जातात, शाळेमध्ये जातात, कुठेही जातात, पण त्याचा अर्थ असं नाही ना कोणी येऊन त्याची छेडछाणी करेल आणि जर अशी तक्रार येते ताबडतोब त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। बरं, रक्षाताई, परवा घडलेला हा प्रकार आहे माझ्या माहितीप्रमाणे, तर मग आज तक्रार केली आहे का? म्हणजे उशीर का झाला? तक्रार घेतली होती? असं आहे की मी इथे नव्हती, मी गुजरातला होती। माझ्या मुलीशी जेव्हा मी परवा बोलली, म्हणजे ते जे बॉडीगार्ड वगैरे त्यांनी इथे तक्रार दिलेली होती, पण माझी मुलगी ती थोडी घाबरलेली होती आणि मी तिला म्हटलं की तू जाऊ नको, उद्या मी स्वतः येईल तुझ्यासोबत, कारण की आई म्हणून माझंही जबाबदार। कारण मी तिच्याशी आज सकाळी व्यवस्थित बोलली तिला मी माझ्या समोर बसून, कारण फोनवर वरच्यावर बोलणं झालेलं होतं। आज सकाळी मी पोहोचली गुजरातवरनं आणि म्हणून मग ती तक्रार आज दिली। बरं, ही जी काही कोण पर्टिक्युलर टोळी आहे ती इतकी बिनधास्त का? काही राजकीय वरदहस्त आहे त्यांच्यावर? आता ते पोलीस तपासात पुढे येईलच।
त्याशिवाय तर एवढं काही होणं तर शक्यच नाही. जे कोणी असो, ते आमचे असो, दुसऱ्या पक्षातले असो, जो कोणी असो, इथे काही राजकारणाचा विषय नाहीये. जी काही घटना घडली आहे ती घटना सिरियसली प्रशासनाने घेऊन यांच्यावर त्वरित कारवाई केली पाहिजे. बरं, पोलिसांनी काय आश्वासन दिलंय मग तुम्हाला आता? नाही सांगितलं नाही, या सेक्शनच्या अंतर्गत आता त्यांचे गुन्हे दाखल होत आहे. आजच्या आज कारवाई होईल, आजच्याच त्यांना ताब्यात हो, घेतलं जाईल? आजच्या आजच करायचे. बरं, मग आज ही कारवाई झाल्यानंतर निदान एक आदर्श समोर निर्माण होईल की तुम्ही म्हणजे एक अशाच तुम्ही ज्या बघा, मी एका एवढंच तरुण मुलीच्या सांगते, मी पालक आधी आहात. पण सांगितलंय की कोण माझ्या पब्लिसिटीसाठी किंवा ह्या असा प्रकार नाहीये. आज हे मॅटर खूप सेन्सिटिव्ह आहे. मला फक्त याच्यातनं एवढंच सांगायचं आहे की पालक असतील किंवा मुली असतील यांनी सुद्धा अशा घटना घडत असतील तर त्वरित पोलीस स्टेशनला कळवणे किंवा पालकांसमोर ह्या सगळ्या गोष्टी सांगणे आणि पालकांनी सुद्धा याचं गांभीर्य घेऊन पोलीस स्टेशन पर्यंत आलं पाहिजे. हा याचा मागचा माझा उद्देश आहे. कारण एक आई म्हणून मी समजू शकते, कारण की आज मी मंत्री म्हणून नाही तर आई म्हणून मी आज इथे आलेली आहे. जर आज मी ही गोष्ट दाबून टाकली असती तर ह्या लोकांची अजून हिंमत वाढली असतील आणि अजून याच्यापेक्षा खराब प्रकार घडू शकतो इथे मुक्ताईनगर. बिलकुल. रक्षाताई, धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर आपल्या स्वतःच्या मुलीसंदर्भात तक्रार देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनाच पोलीस स्टेशनमध्ये जावं लागलं, कारण काही टवाळखोरांनी त्यांच्या मुलीची तिच्या सोबत असलेल्या ज्या मैत्रिणींची छेड काढलेली होती आणि म्हणून त्यांनी आजच्या आज या टवाळखोरांवरती कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.